गोलंदाज अविनाशला आपण पाहताय. षटक क्रमांक पहिले हाताळण्याकरिता इथे मात्र आमंत्रित केले गेले अविनाशला. कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी त्याची राहिली. थोड्याफार प्रमाणात मोठे फटके सुद्धा कन्वर्ट झाले होते. रोखल्या सुद्धा होत्या धावा आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. राहुल आणि शिवा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अविनाश. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेला ऑन साइडला. फटका फसलाय की काय? यस डेफिनेटली. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. फटका इथे मात्र फसलाय. परतावं लागेल इथून मात्र तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. श्रीकांतच्या हातामध्ये हा चेंडू विसावताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. फलंदाज पहिल्याच बॉलवर बाद होताना पाहायला मिळाला आणि न्यू बॅटर विकास कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना. काल जर बघितली तर एक धुवाधार पारी त्यांनी तिथं मात्र साकारली होती. खूप साऱ्या वैयक्तिक 26 ते 27 रन त्यांनी मात्र साकारल्या गेल्या होत्या आणि तोच बॅटर विकास मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीनं आपण बघितलं तर हिंदुस्थानामध्ये विकासाचा तडाखा चालू आहे. त्याच पद्धतीने MK एंटरप्राइजेसचे विकास आता मात्र विकास करण्याकरिता सज्ज आहे. विकास गोलंदाज सय्या. पहिलाच बॉल यावेळेस फटका हाही फसलाय की काय? अविनाश हा मुद्दामून चेंडू फेकला होता की काय या पद्धतीनं? असा प्रश्नचिन्ह आता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये. आल्या पावली अविनाश बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. विकास बाद होताना पाहायला मिळालाय. अविनाशनं मुद्दाम असा चेंडू फेकला असावा. मुद्दाम असा हा चेंडू फेकला गेला असावा अविनाश कडून आणि जाळ्यात पकडण्याचं काम. मी न्यू बॅटर विनंती करतोय आम्ही की 38 सर्कल पार होण्याच्या आधी नवीन बॅटरनं मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करणं गरजेचं आहे. अन्यथा संघावर त्या कारवाई केली जाईल या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. प्रथमेश बॉलर ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिकचा बहुमान इथून मात्र मिळवेल का नाही? अविनाश क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पूर्वीच्या तिन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात फेकी. गोलंदाज सय्या. चांगलं आहे. एक धाव फक्त खर्च झाली. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. भिंत बॉल म्हणून उभा राहिलाय. मॅचला उतरायच्या आधीच ORS घेऊन उतरले कसं वाटतं? एनर्जी ड्रिंक आधीच घेतलंय आणि म्हणूनच की काय आता मात्र एक जबरदस्त पारी मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने विकेटचं बदन. फलंदाज बाद. तंबूच्या आश्रयाला जेलबाद. चला न्यू बॅटर 38 सर्कल पार व्हायच्या आधी धावत चला आउट झाले बॅटर. धावत मैदान सोडा आपण आणि न्यू बॅटर धावत मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा.
चला घाई करा. गजा गणेश मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. अक्रॉस द लाईन दिशा दर्शवण्याचं काम सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहत आहे. ओव्हर झाली आहे असं वाटतंय. झाली ना भाई. हॅलो 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 कमी आहे ना. कमी हॅलो हॅलो. नवीन गोलंदाज कृष्णा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ जर का आपण बघितला तर 3 गडी बाद 2 धावसंख्या फक्त आणि फक्त 2 इथून मात्र पाहायला मिळते. नवीन गोलंदाज कृष्णा अविनाशच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करणं कुठेतरी मात्र गरजेचं असेल, बंधनकारक असेल. त्याच पद्धती करताना पाहायला मिळेल का? हो, पहिल्याच बॉलवर कृष्णाला पाठवलाय. कृष्णाच्या चेंडूला पाठवलाय. बाउंड्री लाईन शॉप अलीकडे यावेळी षटकारचा. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 8 MK एंटरप्राइजेसच्या जीवात जीव आत्ता मात्र आला असावा असं म्हणायला हरकत नाहीये. ओ क्लिअर व्हाईट बॉल. भाऊ पाटील सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच सध्या देव दर्शवत असताना चांगला स्ट्रोक आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेनं. चांगला प्रयत्न अविनाशचा पाहायला मिळाला होता. ब्युटिफुल स्ट्रोक षटकार आपल्याला पाहायला मिळतात. कृष्णाजी धावा रोखल्या होत्या त्या धावा कुठेतरी मात्र भरून काढत असताना षटकाराच्या वरतीने धावफलक किती सांगा ना. 16 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुरेश एकदा झेलला नामची संधी. चांगला झेल इथे माता टिपलाय. 1 सेकंड विकेटचं बदन. फलंदाज बाद आणि विकेट क्रमांक 4 तंबूच्या आश्रयाला. चला अस्मिता स्पोर्ट आणि बामनदेव स्पोर्ट
बामनदेव स्पोर्ट आणि अस्मिता स्पोर्ट टॉस साठी यायचं आहे त्वरित. दादा फ्रेम फ्रेम जोडा ना. गोलंदाज तयार. चांगला स्ट्रोक बाहुबली मैदानाच्या आतमध्ये. आणि काल हा खेळाडू जो नॉन स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळतोय. विजयची चर्चा होती ज्या पद्धतीने हँडग्लोव्ज होते असं वाटलं की सर्जरी करायला चाललेत की काय अशी चर्चा होती. आणि पेशाने पण डॉक्टर आहेत का नाही पण काल त्यांच्या हँडग्लोव्जवरून ती चर्चा होती. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा अविनाश तिथे मात्र पोहोचलाय. पुन्हा एकदा तिथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळालं नाही. या षटक सुद्धा संपेल. क्रमांक 2चा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. चला अतिरिक्त खेळाडू पोहोचलाय आमचा. चला बामनदेव स्पोर्ट आणि अस्मिता स्पोर्ट टॉससाठी या त्वरित. चला ड्रिंक्स ब्रेक संपन्न झालेला आहे. गोलंदाज बॉलर्स नेम ओमकार एंटरप्राइजेस. बॉलर्स नेम श्रीधरला आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅक पर. गोलंदाज श्रीधर इथे मात्र सज्ज होतोय. चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. धावसंख्या 18 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. अठरा गोलंदाज सय्यार. गणेशलाही आपण पाहताय. 40+ खेळाडू आहेत. चांगला खेळ त्यांचाही आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. आणि अतिरिक्त खेळाडू आहेत आमच्या समोर. एक्स्ट्रा प्लेयर वरुणला आपण पाहताय. हो क्या बात आहे. 52चा धडाकी देणारा हा चेंडू. अतिरिक्त खेळाडू आहेत. आपण ORS घेऊन आलेत. ते बनवण्याचं कष्ट घेत आहे. काय रिझन काय त्याच्या मागचं. एनर्जी मिळतील. काय वाटते ते एनर्जी घेऊन षटकार चौकार जाताना दिसतील आराम से. आपका एक क्या सन्माननीय किशनदादा कुसमा साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम सुस्वागतम साहेब. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण क्रीडा मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं. वेलकम आपलं स्वागत आहे. यावेळेस पहा चांगलं क्षेत्ररक्षण. अविनाश आहे तिथे
अविनाश आज कदाचित नशिबाशी हात मिळवणी करून आलेला आहे. चांगली गोलंदाजी, चांगली क्षेत्ररक्षण होतं. विकास मात्र बाद झाला. काय टेन्शन वगैरे आलेलं का? नहीं नहीं, हमसे बैटर है हमारे पास, तो उसका कुछ टेंशन नहीं है. स्वामी विठला साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम, आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. किसनजी कुसमा साहेब सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेला मोलाचं योगदान ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत इथे मात्र राहिले त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला लास्ट टू गो. गजाननला आपण पाहतात आणि त्यांच्या अतिरिक्त खेळाडू म्हणतात गजा नाही तो मजा नाही. आणि गणेश आपण त्यांना पाहत उर्फ गजा. धावा संख्या 22-22. मला माहिती आहे फुटबॉल आहे. आणि चला टीम अस्मिता आणि त्याच्या विपक्षात चला बामनदेव स्पोर्ट आणि अस्मिता स्पोर्ट टॉस करण्याकरिता यायचंय. त्वरित या. 22-22. शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्याकरिता संजयला आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा पंच अंशापर्यंत सध्या तरी दर्शवत आहेत. आणि येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा इथून मात्र पाहायला मिळेल. कदाचित जी पिचची सीमारेखा होती ती इथून मात्र ओलांडली गेली आहे. गोलंदाज यार. पुढचा बॉल असं बॅट उडवला गेलाय. तिथे मात्र काय घडतं, आय थिंक ड्रॉप झालाय. जेल थोडासा अडथळा आहे मध्ये, थोडासा अडथळा इथे होता त्यामुळे आम्हाला दिसू शकला नाहीये. कॅच पकडला होता, मग फ्री हिटचा चेंडू होता आणि कॅच जरी पकडला असला तरी फायदा होत नाही. म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो उघडा डोळे पहा नीट, ही आहे फ्री हिट. कारण थोडंसं अडथळा असल्यामुळे खेळाडूचं ॲक्शन काय झाले आम्हाला दिसू शकला नाही आहे. पण अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आमच्यापर्यंत पंचांनी पोहोचवली. फ्री हिट होतं, झेल पकडला होता पण फ्री हिट असल्यामुळं तो खेळाडू बाद नसणार आहे. फायदा घेतला गेला आहे फ्री हिटचा. सिंगल अंकित होती धावा संख्या 24-24. पहा 38 सर्कलच्या आतमध्ये त्या क्षेत्रामध्ये डीप ऑन साईडला खूप सारे क्षेत्ररक्षक होते पण शॉर्ट क्षेत्रामध्ये कोणी आपल्याला खेळाडू पाहायला मिळाला नव्हता. कदाचित त्यामुळे एक धाव मिळाली आहे. चला टीम अस्मिता स्पोर्ट आणि त्याच्या विपक्षात बामनदेव स्पोर्ट हे चेंडू संपल्यानंतर त्वरित आपण टॉससाठी यायचं आहे. गोलंदाज या. फलंदाज बाद असणार आहे. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. बॅटर आहेत का नाही रे?
न्यू बॅटर दुर्गेश. चला बामनदेव स्पोर्ट आणि अस्मिता स्पोर्ट बिरेडी राईस आहे. अगदी अलगद फटका केला गेलाय कन्वर्ट. चेंडू व्हीव्हीआयपी डाईसच्या भेटीला षटकार 6. धावसंख्या 32 या अंकावर धावफलक. अजून 2 चेंडू 2 षटकार टोकले तर ईश्वर यांकडून 1111 रुपयाचे रोख पारितोषिक. गजा नाही तो मजा नाही असा अतिरिक्त खेळाडू म्हटले होते. गणेश यांनी अजून 2 चेंडू 2 षटकार ठोकले. 40+ खेळाडू आहेत. तर ईश्वर यांच्याकडून 1111 रुपयाचे रोख पारितोषिक. हाही खूप वेळ हवेमध्ये आहे. इथे मात्र चेंडू ड्रॉप होताना जेल सध्या तरी आपण पाहिलंय. 2 नावांकित होत आहे. धावसंख्या 2 नावेच्या बढतीनं 32-34. चला लास्ट बॉल आहे. अस्मिता स्पोर्ट आणि बामनदेव स्पोर्ट टॉस मध्ये येऊन उभं राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. काय घडतं पंच आउट आहे का? यस फलंदाज बाद. धावसंख्या आहे 34. विजयाकरिता 35 35 धावसंख्येची आवश्यकता. मी किसन कुसुमा सर, स्वामी विटला सर आणि डॉक्टर वसू सर आम्ही आपणास विनंती करतो टॉस खेळण्याकरिता पोहोचायचं आहे. किसन कुसुमा सर, स्वामी विटला सर आणि डॉक्टर वसू सर. हॅलो. टॉस मैदानाच्या दोन बाजू आहेत. नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक आहे PPL 2025 PPL 2025 आणि दुसरी नाण्याची बाजू आहे जय मार्केंडे. आपण पाहू शकताय अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि नाणेफेक केली जाईल. बामनदेव स्पोर्ट आणि अस्मिता स्पोर्ट्स. कॉल कोण देणार आहे? बामनदेव स्पोर्ट्स कॉल देत आहे तिथून मात्र. PPL असं कॉल आलंय आणि टॉस गेला वाटतं आणि यस PPL पाहायला मिळतो. थँक्यू. मी विनंती करतो आपण बेस्ट ऑफ लक दर्शवायचं आहे आणि सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे मुख्य व्यासपीठावर. जास्त वेळ घेणार नाही आहे कारण सामना मैदानात आपल्याला लवकरात लवकर ऑन करायचं आहे. बामनदेव स्पोर्ट्स मनासारखा निर्णय मिळाला आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग. धन्यवाद. चांगलं क्षेत्ररक्षण आपण करा. अस्मिता स्पोर्ट बॅटिंग वाटेला आली आहे. नाणेफेक विन झालं असतं काय निर्णय असता? बॉलिंग आणि गेला असतं. आता बॅटिंग आली आहे. काही गेम प्लॅनिंग असणार आहे? गेम प्लॅनिंग आहे. 50चे प्लेस करायचं आहे आम्हाला. नक्कीच. धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चांगली फलंदाजी करा. नाणेफेक कक्षातून नाणेफेक विन होतोय. इथे मात्र टीम बामनदेव स्पोर्ट क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारतायत आणि आमंत्रित करतायत अस्मिता स्पोर्टला फलंदाजीसाठी. चला 35 धावसंख्येचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवले गेले.
चला आपण जाऊयात शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. क्रीडा मंचावर उपस्थित डॉक्टर वसू सर इथे उपस्थित होतात. त्यांना आपण या क्रीडा मंचावरून सन्मानित करूयात. खाली करून सन्मान घे. चला 35 धावसंख्येची आवश्यकता. चला मॅचला सुरुवात होतीये. रोहन आणले गेले. फाय 35 धावसंख्येचं आव्हान पार करायचंय विजयाकरिता. पहिलाच बॉल यावेळेस परफेक्टली गॅप शोधला आणि चेंडूला दिशा दर्शवली गेली आहे. हो 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 असं वाटलं की चेंडू पहिल्याच बॉलवर बाउंड्राईनच्या पलीकडे चौकार स्वरूपात जाताना पाहायला मिळेल, पण चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 धावा कंप्लीट होत असताना धावफलक जाऊन पोहोचतं ते म्हणजे 2. चांगला स्ट्रोक आहे. व्हेरिएशन दर्शवलं गेलं. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 2-2 धावसंख्येच्या बढतीने पुढे सरसवण्याचं काम आतापर्यंत 2-2 धावा घेतल्या गेल्या आणि धावफलक 4 या अंकावर धावून पोहोचत असताना पुन्हा एक बॅक सिंगल. अबे ओहो हो चेंडू सुटलाय आणि निघून चाललाय बाउंड्राईच्या पलीकडे. यावेळेस पाहायला मिळतो एक क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे मिळणारा चौकार 4. गेट खोलायचंय आणि एंट्री पॉइंटला ज्या बाईक्स आहेत स्कूटी आहे बाजूला घ्या. चला आम्ही विनंती करतोय की कृपया करून गाडी बाजूला घ्यायची आणि इथे एक युवा नेतृत्व त्याला मॅच थांबवायची 2 मिनिटं. युवा नेतृत्व इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय व्यक्तिमत्व. ज्या व्यक्तिमत्वाचा बोलबाला या भिवंडी नगरीमध्ये सातत्याने पाहायला मिळालाय आणि आम्ही
सातत्याने म्हणतो की यस, एकच चर्चा युवा मोर्चा एक दिग्गज व्यक्तिमत्व आहेत आमच्या सगळ्यांचे लाडके नगरसेवक सन्माननीय सुमितजी पाटील साहेब आणि भिवंडी पश्चिम मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे परम मित्र भावेशजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात. उपस्थित सगळ्यांना सर्वात आधी जय श्रीराम आणि वेलकम सुस्वागतम. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय माजी सभागृह नेता तथा माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेशाचे कार्यकारिणीला ज्या व्यक्तिमत्वानं काम केले, असंख्य तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि असं म्हणलं जातं की या ठाणे जिल्ह्यात नाव गाजतं कोणाचं, हायवे दिवा गावाच्या आमच्या सुमित दादांचं आणि सन्माननीय सुमितजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं वेलकम सुस्वागत, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय त्यानंतर त्यांच्या समवेत नवनिर्वाचित, कारण असं म्हटलं गेलं प्रदेश कार्यकारिणी असेल त्याच्यानंतर संपूर्ण हायकमांड असेल, तिथून मध्ये निर्णय आला की आता मात्र 24 ते 34 किंवा 35 वयापर्यंत मंडळ अध्यक्ष असावे. युवकांना सातत्याने भारतीय जनता पार्टी पुढे नेण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळते आणि भिवंडी पश्चिम मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमच्या सगळ्यांचे लाडके आणि आमचे अतिशय जवळचे परम मित्र भावेशजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम भावेशजी पाटील साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सुमित दादांच्या पाठी सातत्याने सावलीप्रमाणे राहणारे व्यक्तिमत्व आहे, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक संपलंय. आय थिंक क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे अर्थातच 11 या अंकावर धावफलक. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 24 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. गणेशजी पाटील सुद्धा इथे उपस्थित झालेत. गणेशजी पाटील इथे उपस्थित होतात. बाबाजी पाटील असतील, सोनी शेठ असतील, आपले मनपूर्वक पुनश्च हार्दिक स्वागत. 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 24 धावसंख्येची आवश्यकता. कोण बसयार पुढचा बॉल, बॅटच्या रडार मध्ये चेंडू जसा आलाय तसा डायरेक्टली निघालाय. यावेळेस चेंडू राऊंड राईटच्या पलीकडे सीमा रेषाबार, षटकार 6.
चला आपण जाऊयात आता मात्र मॅचच्या दिशेनं. द्वितीय षटकाच्या पहिल्याच बॉलवर गणेशचं स्वागत षटकारानं होताना आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये अनुभव या शब्दाला खूप सारं महत्त्व दिले गेले आणि खूप सारा अनुभव ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहायला मिळतो, कारण 40+ खेळाडू आहेत, जुनं क्रिकेट खेळलेलं आहे. आज आपण जर सातत्याने म्हणतो की टेनिस क्रिकेट विश्वचषकाला चांगले दिवस आले, तर जे 40+ आता खेळाडू खेळतात त्यांच्यासारख्या खेळाडूंनी हे क्रिकेट जगवून ठेवलं, म्हणून आज टेनिस क्रिकेटला एक नवीन आणि चांगले दिवस येताना आपल्याला पाहायला मिळतात. महत्त्वाचा वाटा त्यांचाही. गोलंदाज गणेश तयार. पुढचा बॉल आहे, यावेळेस उडवले गेले. आपण पाहत आहे स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्राईंगच्या नजदीक आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल अंकित होतीये. धावसंख्या सिंगलच्या बढतीनं 20 या अंकावर धावफलक. या स्पर्धेचा आपण विचार केला तर आम्ही 19 या अंकावर धावफलक. जगात बारी 19 फेब्रुवारी हा आकडा आता मात्र धावफलकावर. पुढचा बॉल स्ट्रोक तर चांगला होता. ओहो हो, काय घडेल पहा. शरीराचा वेध घेतला गेला होता चेंडूने, पण चेंडू क्षेत्ररक्षण करणं सोडलं नाही आहे आणि त्याच पद्धतीनं इथे मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण. या स्पर्धेचा आपण विचार केला तर बदला हे पद पण नाही बदला कद. समाजसेवेची आवड आणि समाजसेवेचा जो वसा आहे तो ज्या व्यक्तिमत्वानं अजूनही जोपासला आणि चालू ठेवला आहे, असे आपले सगळ्यांचे लाडके माजी केंद्रीय मंत्री कबीरजी पाटील साहेब यांच्या फाउंडेशनच्या मार्फत खेळाडूंना दुखापत झाली तर फ्री मोफत अशी आणि सुमित शेठ पाटील यांच्या मार्फत आपल्याला ॲम्ब्युलन्स सुविधासुद्धा पाहायला मिळते आणि त्यांच्या स्वागतासाठी आलेला इथे मात्र चौकार 4. नंतर या स्पर्धेचे दाते, या स्पर्धेला महत्त्वाचं योगदान देणारे सन्माननीय अकोटजी कोंडासाहेब इथे उपस्थित झालेत. वेलकम, सुस्वागतम. अकोटजी कोंडासाहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागत घ्यायचं सांग मी तिथे. दो ओवर के बाद 24 रन 24 IM बढ़ते हैं सत्कार सम्मान प्रोग्राम की तरफ. बारह बॉल में अभी तक 24 बने हैं. बची हुई 12 गेंदों में और जीत के लिए जो रन चाहिए वो है 11. एक और 11 बेहतरीन मुकाबला हम कहेंगे यहाँ पर, लेकिन अब थोड़ा सा बैकफुट पर है इस वक्त MK एंटरप्राइजेस. वहीं पर ओमकार स्पोर्ट तेजी से आगे की तरफ दौड़ रही है. तीसरा ओवर लेकर आए हैं गेंदबाज विकास. क्या यहाँ से कोई अद्भुत करिश्माई गेंदबाजी करके मैच को पलट सकते हैं विकास. स्ट्राइक पे अविनाश, जो हमारे स्पॉन्सर भी है, अविनाश नेट एंड केबल. राइट आर्म ओवर द स्टंप्स. खूबसूरत गेंद, सिर्फ टहलाया है, दिशा दिखाई, गेंद जा रही है तेजी से थर्ड मैन बाउंड्री की तरफ. 30 कदमों के साथ 2 रन दौड़ के पूरे किए यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों ने. जीत के लिए भी यहाँ से और 9 रनों की जरूरत, जबकि गेंदे बची है 11. यहाँ पर अविनाश दिमाग की बत्ती जलाकर बल्लेबाजी कर रहे हैं. इसकी स्ट्रोक की तरफ बिल्कुल भी नहीं जा रहे हैं. वो इस बार खूबसूरत गेंद कमिट किया था, आगे की तरफ बीट हुए, अपील की थी, लाउड अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं. डॉट बॉल आप देख रहे हैं. कॉमेंट्री बॉक्स आपण जाऊयात आपण जाऊयात शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. आपल्या हिंदुस्थानाची परंपरा, आपल्या महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवो भव
आणि त्याचंही काटेकोरपणे पालन आपण इथून मात्र करणार आहोत. मी आल्याच एक वाक्य सातत्याने म्हटलं की बदला है पद पर नाही बदला कद. या हिंदुस्थानाचे, या हिंदू राष्ट्राचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी, शक्तिशाली गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि महाराष्ट्राच्या विकासाचं एकमेव केंद्र अर्थातच देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अतिशय जवळचे व्यक्तिमत्व आदरणीय कपिलजी पाटील साहेब, ज्या व्यक्तिमत्वाने भिवंडी लोकसभेच्या विकासाचा वसा सातत्याने उचलला, सातत्यानं काम ते व्यक्तिमत्व करत आलं. आणि असं म्हटलं जातं की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो. आणि ज्या पद्धतीने कपिल पाटील साहेबांचं गेले कित्येक वर्ष समाजसेवेचा जो व्यवसाय आहे तो सुनीजी पाटील साहेबांनी उचललाय. आणि या स्पर्धेकरिता एकदा शब्द दिला की मी येणार म्हणजे येणार, ते व्यक्तिमत्व उपस्थित राहिले नाही तर खेळाडूंची काळजी जी काय असते ही सातत्याने ज्यांनी दर्शवली. कारण कुठल्याही खेळाडूला दुखापत झाली तर कुठलाही वेळ न जास्ती न जाता त्या खेळाडूला तत्काळ उपचार होणं खूप सारं गरजेचं आहे. आणि त्याकरिता कपिल पाटील फाउंडेशन आणि सुनीजी पाटील साहेबांच्या मार्फत जी चालवली जाणारी ॲम्ब्युलन्स आहे ती मोफत सुविधा या स्पर्धेकरिता ज्या व्यक्तिमत्वाने उपस्थित केली त्याकरिता एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी येथे मात्र वाजवायचे आहेत आणि त्यांचा शहीद सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करायचं आहे. मी विनंती करतो आयोजकांना की माजी सभागृह नेता आणि नगरसेवक आदरणीय सन्माननीय सुनीजी पाटील साहेबांना आपण या क्रीडा मंचावरून सन्मानित करायचं आहे. या ठाणे जिल्ह्यात नाव वास्तविक कोणाचं, हायवे दिवा गावाच्या आमच्या सुमित दादांचा, त्यांना आपण पाहता महाराष्ट्राचं मायेचं वस्त्र, मायेची उपदार शाल आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने इथे मात्र दिले जातं. एकदा जोरदार टाळ्या आपण सत्कार होत असताना सगळ्यांनी वाजवायचे आहेत. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि अर्थातच सन्मान चिन्ह त्यांनी ते सन्मानित केले होते. धन्यवाद साहेब, आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर सातत्याने युवा मोर्चामध्ये ज्या व्यक्तिमत्वाने काम केलं आणि आता बेसिक किंवा फादर बॉडीला ज्या व्यक्तिमत्वाची वर्णी लागली, भिवंडी पश्चिम मंडळाचे अध्यक्ष, नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष आमच्या सगळ्यांच्या अडचणी आमचे परममित्र आदरणीय भावेजी पाटील इथे उपस्थित होतात. त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतो. आपल्या शुभ हस्ते भिवंडी पश्चिम मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय श्री काटेई गावाचा एक बुलंद आवाज आदरणीय भावेजी पाटील साहेब यांना आपण या क्रीडा मंचावरून सन्मानित करायचं आहे. शिवरायांचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा आणि श्रीरामाचा भगवा परिधान केला जातो आणि आठवण म्हणून सन्मानचिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक बुके दिलं जातं. त्यानंतर गणेशजी पाटील साहेब त्यांच्या समवेत येथे मात्र उपस्थित होत आहेत. गणेशजी पाटील साहेब आपणास सुद्धा विनंती करतो आपला सत्कार स्वीकारण्याकरिता आपण पुढे यायचं आहे. आपल्यालाही या मुख्य व्यासपीठाने येथे मात्र सन्मानित केलं जाईल. आपण पाहताय पद्मशाली प्रीमियर लीग 2025 चा हा करार खूप वर्ष भिवंडी नगरीमध्ये आपण समाजाला बिलॉंग करताना पाहतोय. आले कित्येक वर्ष आणि सातत्याने हे नेतृत्व कपिलजी पाटील साहेब असतील, संपूर्ण व्यक्तिमत्व समाज उभा राहताना त्यांच्याही पाठी उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतो. हिंदुत्व की आवाज म्हणून आपण त्यांच्याकडे थँक्यू. त्याच्यानंतर आपण पुढील सन्मानाच्या दिशेने जाणार आहोत. डॉक्टर वसू साहेब इथे उपस्थित होतात. मी विनंती करतो डॉक्टर वसू साहेब आपण सुद्धा आपला सत्कार स्वीकारण्याकरिता पुढे यायचं आहे. ईश्वरदादा आपणास विनंती असेल आपल्या शुभाचे डॉक्टर वसू सरांना आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर किसन कुसमा सर इथे उपस्थित होतात. किसन कुसमा सरांना मी विनंती करतो आपला सत्कार स्वीकारण्याकरिता आपण सुद्धा पुढे यायचं. राकेश दादा आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करायचं. जीतने के लिए यहाँ से सिर्फ 1 रन की जरूरत. थँक्यू. त्यानंतर स्वामी बिटला सर इथे उपस्थित होतात.
धन्यवाद. त्यानंतर स्वामी भेटला सर इथे उपस्थित होतात. धन्यवाद सुनीजी पाटील साहेब, आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत आणि आपलं असंच प्रेम आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या पाठी राहील. थँक्यू सो मच. और इसी के साथ यहाँ पर मैच को जीत लिया है ओमकार स्पोर्ट्स ने. मेनी मेनी कांग्रेचुलेशन एंड हार्ड लक एमके एंटरप्राइजेस. त्यानंतर आपण जाऊयात स्वामी विटला सर इथे उपस्थित होतात. स्वामी सर, त्यांनाही आपण सन्मानित करायचं आहे. रमेश दादा विनंती असेल आणि स्वामी सर आपण आपला सत्कार स्वीकारण्याकरिता पुढे यायचं आहे. स्वामी विटला सर. त्यानंतर निलेश तुम्हा सर इथे उपस्थित होतात. त्यांनाही आपण क्रीडा मंचाने सन्मानित करूयात आणि राकेश दादाने विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं. थँक्यू सो मच. आणि मॅन ऑफ द मॅच जातोय. प्लीज ग्राउंड को खाली करना है तुरंत. हमें खेल की शुरुआत करनी है. ग्राउंड को खाली कर देना है प्लीज. चला ग्राउंड खाली करायचं आहे. ग्राउंड खाली करा. चलो ग्राउंड खाली करना है फास्ट. और मैन ऑफ द मैच है अविनाश. मैन ऑफ द मैच अभिलाष आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक घेण्याकरिता. ओमकार एमके एंटरप्राइजेस और दीगर प्लेयर्स आपको तुरंत ग्राउंड खाली करना है. भामनदेव और अस्मिता स्पोर्ट आप लोगों को ग्राउंड की तरफ जाना है. फील्डिंग लगानी है. भामनदेव, राकेश भंडारी आपको तुरंत फील्डिंग सजा लेनी है. डगआउट में जाना है अस्मिता. त्यानंतर आपण पाहताय पुढील सन्मानाच्या दिशेने अशोक कोंडा सर इथे उपस्थित होतात. अशोक कोंडा सरांनाही सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. संजयतांनी विनंती असेल आपल्या शुभ हस्ते अशोक कोंडा सरांना आपण क्रीडा मंचावरून सन्मानित करायचं आहे. फील्डिंग लगानी है प्लीज. भामनदेव स्पोर्ट, राकेश भंडारी आपको तुरंत फील्डिंग लगानी है. राकेश भंडारी, आपको फील्ड की सजावट करनी है. बैट्समैन भेजना है अस्मिता स्पोर्ट. उस टीम के भी कप्तान राकेश हैं. राकेश, आपको अपने बैट्समैन भेजना है. रजी गालबिल्ली साहेब इथे उपस्थित होतात. त्यांनाही आपण रजी गालबिल्ली साहेब इथे उपस्थित होतात. फील्डिंग लगानी है प्लीज. भामनदेव स्पोर्ट्स, आपको फील्डिंग लगानी है तुरंत. भामनदेव, आपको फील्डिंग लगानी है. भामनदेव स्पोर्ट्स. रमेश कोंडा सर इथे उपस्थित होतात. मी आयोजकांना विनंती करतो रमेश कोंडा सरांना आपण क्रीडा मंचावरून सन्मानित करायचं आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू अभिलाष. चला आपण यायचं आहे अभिलाष. फील्डिंग लगानी है. खेल की शुरुआत करनी है तुरंत. रमेश कडे थँक्यू. आणि अविनाश आपण यायचं आहे पुढे मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक स्वीकारण्याकरिता. आपण पाहताय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला इथे उपलब्ध करून दिलेली आहे.
ज्वेलर्स ज्यांचा आहे भिवंडी नगरीमध्ये त्या व्यक्तिमत्वाकडून आपण पाहत आहे. आणि दोनों ही ओपनर बैट्समैन इस वक्त बीच मैदान में बामनदेव स्पोर्ट फील्डिंग लगानी गेंदबाजी के अच्छा बड़ा बॉक्स में साहेब आपणास विनंती असेल आपल्या शुभाचे सगळ्यात ट्रॉफी वितरित करायची आहे. आधी मेडल वितरित केलं जातं आपण पाहत आहे. त्याच्यानंतर ट्रॉफी वितरित केली जाईल आणि बॉम्बे कॉटन यांच्याकडून जे गिफ्ट हॅम्पर आहे ते वितरित केलं जातं. थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी. तुर्तास थांबतो.